देव हवेत. देव कशाला? काय संबंध आहे तुझा? अरे देव घेऊन तुला काही फायदा नाही होणार आहे सोहम. मग कशाला हवेत? ते काय नवीन नाटक काढलंयस? अरे आतापर्यंत तू जेवढा त्रास दिलास तेवढा पुरेसा नाहीये का तुला? आई मला माहितीये मी तुला खूप त्रास दिलाय ग. तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय. मी आतापर्यंत ना सगळं माझ्या स्वार्थासाठी केलं. मी आता फक्त देव घ्यायला आलो होतो. कारण काय कारण? हे बोल ना, कारण काय? कारण मी त्यांना घराबाहेर काढलं ना. मला माझ्या चुकांची जाणीव झाली आई. आणि आजोबा म्हणजे आजोबांसाठी करतोय मी हे. ते देव त्यांचे आहेत ना, मग ते त्यांच्या घरात असायला हवेत ना. म्हणूनच मी तुला देव देऊ शकत नाही सोहम. कारण बाबांनी जाताना त्या देवांची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. ती मी तुझ्या हातात देऊ? आसावरी, मी काय म्हणतो, हे बघा तुम्ही मध्ये पडू नका. हा बाबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा प्रश्न आहे. अगं पण याच्या बिचारा चेहऱ्याकडे पाहून विरघळून जाऊ नका तुम्ही. सगळी नाटकं आहे त्याची. मी चांगली ओळखते त्याला. सोहम मी तुला देव देणार नाही. आई जाऊ शकतोस तू. जा सोहम, आई, तू ऐकून जा. तर घे ना. जा सोहम. आई. सोहम तू अगं, जा. आई नाटक आहेत सगळ्याची. वा 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 वा. आज जर आसावरी असती तर माझ्यासाठी काय करून काय नको असं झालं असतं तिला. पण छान झालंय, छान. पण एक सांगू शुभ्रा, आसावरीच्या हाताची चव नाही. आता खरंच आई इथे असताना त्यांना ऐकून खूप छान वाटलं असतं. पण मी पुढच्या वेळी जास्त छान करायचा प्रयत्न करेन. अय्या तुम्ही जेवायला पण बसलात का? मी तुमच्या आवडीचा ना गाजर हलवा करून आणला होता. या ना. मला माहितीये तुम्हाला गाजर हलवा खूप आवडतो. आणि सध्या आसावरी इथे नसते ना, मग कोण जपणार तुमच्या आवडी निवडी? म्हणून आणला. कसल्या खाणं कोणा चाललेत? हा, काय खाणं कोणा करताय? नाही ते आई सिमलाला फिरायला गेल्यात ना, ते माहितीये आजोबांना. हो का? हो हो हो. सिमल्याला गेले ना फिरायला. माझ्या मेलीच्या लक्षातच राहत नाही आजकाल. आसावरी नसले म्हणून काय झालं? माझी नाचतू नाही. तिला मी सांगेन मला काय हवंय नकोय ते. खरंय. अगं शुभ्रा तू उभी का? तू पण बस ना जेवायला. मी वाढते तुला. नाही नाही काकू, मी नंतर जेवेन. ती नवऱ्यासाठी थांबली. त्याला अशी जाम शिक्षा केली आज. काय टाप आहे त्याची. मी सांगितलेलं काम पूर्ण न करता परत येईल. देव हवेत म्हणे याला. काय करणार या देवांना नेऊन? पूजा अर्चा नैवेद्य जमणार आहे का याला? काही पिढ्यानपिढ्या चालत आलेले कुलकर्णी घराण्याचे टाक आहेत ते. याला काय कळणार आहे देवाची किंमत? छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मन गुंतलेलं असतं. आणि याला देव हवेत. त्या मुलांनी ना लाज लज्जा शरम सगळं सोडून दिलंय. मी काय म्हणतो आसावरी, तुम्ही आलात का त्याची बाजू घ्यायला? तुम्ही मला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. हा, असं काय करतेस आसावरी? तू अजून
दारातच उभा आहे. आपण एकदा त्याच्याशी नीट बोलूया. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकूया तरी ना. आता काय बोलायचं आणि काय ऐकायचं? त्यांनी सांगितलं ना त्याचं काय म्हणणं आहे ते. त्याला देव हवेत. काय करणार आहोत आपण? अगं पण देव नेण्यामागे काहीतरी कारण असेल ना. काय कारण असेल? सांगा ना. इतके दिवस त्याला देवांची आठवण झाली नाही ती? काही नाही, मला त्रास द्यायचे ना, नवे नवे मार्ग शोधतोय तो, दुसरं काही नाही. बघ आसावरी, आपण त्याच्याशी बोललोच नाही तर आपल्याला कसं कळेल त्याच्या मनात काय आहे ते. काय वाटेल ते झालं तरी माझे देव मी कोणालाही देणार नाही. या जेवायला बसूया आपण. कोणासाठी आपण का थांबायचं? जेवायचं. चला चला बसा या. माझ्या घरातलं कोणी उपाशी गेलेलं मला नाही चालणार. जेवण घे. आई मला जेवण नकोय, मी फक्त देव परत न्यायला आलो होतो. सोहम, माझा जीव गेला तरी मी तुला देव देणार नाहीये. बाबा येईपर्यंत देव माझ्याकडेच राहतील. तुला काय हवं ते तू कर. घे. अगं हो आजोबा, ऐक ना, मला जेवण नकोय खरंच. मला फक्त देव हवेत. तू नशील देणार तर मी जातो. सॉरी माझ्यामुळे त्रास झाला असेल तर. उचलत नाहीये हा मुलगा फोन. एवढा का वेळ लागतो त्याला? गेला कुठं कोंबडीचा? आजोबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलते त्याच्याशी, येईल तो. अरे कुठे नेऊन ठेवलं देव माझे? का म्हणून असेल तर नाही धाडलेलं त्यांनी? नाही नाही, ऐका ना, खरंच तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही बसता का आजोबा? मी बोलते ना, मी फोन करते त्याला. कर फोन कर त्याला आणि कुठे ते विचार पहिलं. हॅलो, अरे काय तू कुठे आहेस सोहम? मी मगासपासून फोन लावते तुला. कुठल्या? हो हो, पण मला सांगशील का तू कुठे आहेस एक्झॅक्टली? म्हणजे मी तिथे येते. ऐक, तू तिथेच थांब, तू कुठेही जाऊ नकोस, तिथेच थांब. मी येते. शांत राहा, मी आले. आजोबा मी लगेच सोहमला घेऊन येते, तुम्ही थांबा. लवकर ये, पूजा खोळंबलीये. हो हो. आहे का कट करतोयस फोन? काय चाललंय सोहम? दुपारपासून फोन लावते मी तुला. चल घरी जाऊया. शुभ्रा, आईने देव नाही दिले परत.
मला कळत नाहीये मी काय करू. ते नंतर बघू, चल आधी घरी चल. नाही नाही नको. आजोबांनी सांगितलेलं देव जोपर्यंत घरी घेऊन येत नाही तोपर्यंत घरी येऊ नकोस म्हणून. कळत नाही आता देव कुठून आणू मी. ऐक ना, तू घरी जा, मी नाही येत. त्यांना सांग त्यांनी दिलेलं काम मी नाही पूर्ण करू शकलो म्हणून. मग हरलास तर काय करणार? तू पळून जाणार? तूच करून ठेवल्यास ना या सगळ्या चुका. मग आता तुलाच निस्तराव्या लागणार आहेत सोहम. आणि तू सुधारतोयस ना, सगळ्यांना कळायला हवं की नाही. मग आता हार नाही मानायची. जे काही आहे ते फेस करायचं. चल घरी जाऊ. ऐक ना, नको ना, तू जा. घरी चल सोहम. या सगळ्यामध्ये तू एकटा नाही आहेस. मी आहे तुझ्या बरोबर. असं दुपारी जेवली नाहीयेस तू. जेवून घेण्याचा त्रास होईल तुला. अहो खरंच नको मला खरंच भूक नाहीये. भूक नाहीये म्हणून जेवत नाहीयेस की सोहम दुपारी न जेवता गेला म्हणून जेवत नाहीयेस? जेवून घे. तुला त्रास झालेला मला बघवणार नाही. आणि तू जेवली नाहीस तर मीही जेवणार नाहीये. तो कुठे आहे? तो कुठं आहे? तो कुठं आहे? तो आधी बाजूला बाजूला हो. माझे देव कुठे आहेत? तू रिकाम्या हाताने परत आलास? लाज नाही वाटत तुला कोंबडीच्या? आजोबा सॉरी, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी पैशांच्या हव्यासापोटी. आजोबा देव देवळात आहेत. ते देवळात कसं काय? म्हणजे आजोबा आम्हाला तुमच्यासारखं सोहळं सांभाळता येत नव्हतं. म्हणजे तुम्ही जितकं शास्त्रोक्त सगळं करता ना, तसं देवाची पूजा करणं आणि रोजचं सगळं आम्हाला काहीच जमत नव्हतं दोघांना. पण आम्हाला वाईट वाटत होतं. म्हणजे खूपच गिल्ट येत होतं. कारण आपल्या घरचे देव, त्यांची पूजा आणि सगळं शास्त्रोक्त व्हायला हवं, नीट व्हायला हवं. म्हणून मग शेवटी मी ते देव सगळे उचलून देवळात ठेवून आले. लाज नाही वाटत तुम्हाला? वर तोंड करून सांगताय देवळात ठेवले म्हणून? अरे माझ्या आसावरी कसं सागरं संगीत करायची देवाचं. तिच्या एवढं नाही पण निदान थोडा वेळ तरी काढायला पाहिजे तुम्ही. हो, पण आजोबा देवांचा असा घरी अपमान होण्यापेक्षा ते देवळात ठेवलेले बरे ना. आणि आपली श्रद्धा महत्वाची आहे. त्यामुळे मला असं सुचवायचं होतं की आपण सुपारी ठेवून आता पूजा करून घेऊया का?
मी माझ्या देवा व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीची पूजा करणार नाही. हो बरोबर आहे आजोबा, पण आता शेवटी आपली श्रद्धा महत्वाची आहे ना आजोबा. म्हणजे आपण मानू तिथे देव आहेत, त्यामुळे आपण पूजा करायला हवी रोजच्या रोज घरी, असं तुम्ही म्हणता ना. मग ती पूजा नको चुकायला, म्हणून आपण आता सुपारी ठेवून करूया पूजा. बरंच शिकली की सासूकडनं. वाण नाही पण गुण लागलाय तिचा. तू म्हणते ते बरोबर आहे. दररोज घरात देवाची पूजा व्हायलाच पाहिजे, आणि घरातल्या प्रत्येकानं त्यामध्ये सामील होणं फार महत्वाचं आहे. चला पूजा करूया. चला या आपण. कुलदीपक या. काय तयारी? हा, प्रत्येक गोष्टीला वेगळं ताट. अरे सगळ्या गोष्टी एकत्र ठेवायला पाहिजेत ना. काय म्हणजे कुठली गोष्ट हाताला लागते ना. सॉरी आजोबा, मी पहिल्यांदाच असं एकटीने पूजेची तयारी केली आहे. का सासूकडे नाही शिकलीस तू आतापर्यंत? हा, अरे असावरी तयारी करायची तर मन कसं प्रसन्न व्हायचं नुसतं. हा, यानंतर शिकून घे तिच्याकडनं. कुलकर्ण्यांची संपूर्ण परंपरा तुम्हाला पुढे चालवायची आहे, लक्षात ठेवा. हो आजोबा, शिकेल ती. हा, आला मोठा बायकोची बाजू घेणारा वकील. आईची बाजू घेतलीस का रे कधी कोंबडीचा? अरे काढे बेटी कुठं आहे? ठीक आहे, मला काय ते तू भेटो ना, आणि तू तिकडे भेटो रे. हा, बसलाय नुसतं ठोंब्यासारखा. होती काडेपेटी. हे आता दिली तिने. असा रे आजोबा आई नाहीयेत आता इथे. अरे हो. हळदी कुंकू कुठं आहे? हे बघा. हा, उद्योग पेटव. वर धर. गणपती बाप्पा मोरया. हॅलो. झाली का ग जेवण तुमची? नाही झाली अजून. का हो? नाही, आज जरा थालीपीठ किंवा गोडाचा शिरा असं काहीतरी कर. हं? हो चालेल, करते. पण काय झालं? काही नाही, उपाशी नको ना राहायला कोणी. आवडीचं असेल तर खातील ना सगळे. बरं. अरे वा वा वा. असं करतात तसं गेलास ना. प्रयत्न तर केलाय मनापासून. फर्स्ट क्लास झालास ना. मी सांगतो तुला, सोम्याला फार आवडतो. ऐकून तो कोंबडीचा. अरे मागे काय करतो? चले पुढे. आता बस सांगायला मी. बस बस खाली बसते. आज सकाळपासून उपाशीस. आज उपास सोडा. नाही मला नकोय आजोबा. अशी उत्तर मला द्यायची ना. मी सांगेन ती पूर्व दिशा, लक्षात ठेव. आता उद्या समजा आसावरी आली आणि तिला जर कळलं की आपलं लेकरू उपाशी आहे, ती 4 दिवस जेवणार नाही ना. अरे असं काय करतो? घे. अरे मला एकुलता एक नातू आहे, मला काय हौस आली त्याला उपाशी बघायची? घे खा.
सॉरी आजोबा. इट्स ओके, चलता है. एक काम करूया, उद्या आसावरला फोनच करू ना, नाही तर व्हिडिओ कॉल करू. परत झाले तर दोघांना बघितलेलं नाही मी.